नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत लेखन कौशल्यावर आधारित इयत्ता 3री ते 5वी साठी स्तर क्रमांक 15 4 ते 5 सोपे शब्द, जोडाक्षरयुक्त एक वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह योग्य गतीने लिहितो या स्तरावर आपण काही कृती बघणार आहोत। त्या पुढील प्रमाणे पहिली कृती आहे आपली कथेतून श्रुतलेखन, चित्रवाक्य श्रुतलेखन, त्यानंतर आहे पाकिट चिठ्ठी, सोबतच 1 मिनिट शो, माइंड मॅप यासारख्या असंख्य कृती आपण घेऊ शकतो। तर आज आपण या कार्यक्रमाअंतर्गत कथेतून श्रुतलेखन कसे घ्यायचे ह्या कृतीविषयी बघणार आहोत। तर कुठली पण कृती करायची, कुठलाही उपक्रम करायचा म्हणजे काय करायचं, तर सर्वप्रथम त्या उपक्रमासाठी आपल्याला काहीतरी पूर्वतयारी करायची आहे। मग कथेतून श्रुतलेखन करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर आपल्याकडे शिक्षक म्हणून असंख्य कथांचा संग्रह पाहिजे। मग त्या कथा आपल्याला निवडाव्या लागतील। त्या कथा आपल्याला कुठून निवडायच्या, तर आपल्याकडे पाठ्यपुस्तक आहेत, सोबतच कथामाला आहे किंवा विविध पुस्तके आहेत। मग ह्या कथा कशा निवडायच्या किंवा कुठलीही कथा घेऊन चालणार नाही, कारण आपल्याला स्तरावर लक्ष द्यायचं आहे, वयोगटावर लक्ष द्यायचं आहे। तर जो स्तर आहे आणि त्या स्तरावरील ज्या कथा आहे त्या विद्यार्थ्यांना परिचित असायला पाहिजे। उदाहरणार्थ आपण 1-2 कथांची नावं इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते, जसं ससा आणि कासव, चतुर हिराबाई, प्रामाणिक लाकूड तोड्या याप्रमाणे। मग आता आपण कथा निवडली। कथा निवडल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, तर कथा निवडल्याच्या नंतर आपण मुलांना काही सूचना द्यायच्या। मुलांना कथा ऐकणे हे नेहमीच आवडतं। मग मुलांना सूचना देताना काय सांगायचं की मी तुम्हाला आता एक कथा सांगणार आहे, ती कथा तुम्हाला ऐकायची आहे आणि कथा ऐकल्याच्या नंतर त्याच्यातले काही वाक्य मी तुम्हाला लिहायला सांगणार आहे, त्यामुळं तुम्हाला ही कथा लक्षपूर्वक ऐकायची आहे। मुलांना पण उत्सुकता वाटेल की मॅडम किंवा शिक्षक काहीतरी कथा सांगत आहे आणि आपल्याला ते ऐकायचं आहे आणि सोबतच आपल्याला नंतर काही वाक्य लिहायची आहे। इतक्या सूचना दिल्याच्या नंतर आपल्याला कथा सावकाशपणे आणि हळूहळू संतपणे योग्य उच्चारासह, स्पष्ट उच्चारासह वाचून दाखवायची आहे। कथा वाचल्याच्या नंतर मुलांना मग सांगायचं की आता मी तुम्हाला जी कथा वाचून दाखवली त्या कथेतील 4 ते 5 वाक्य सांगणार आहे आणि तुम्हाला ती आपल्या वहीत लिहायची आहे। मग आपण वाक्य सांगायचं, ससा म्हणाला कासव तो झोपला। दुसरं वाक्य आपण सांगू शकतो की ससा म्हणाला कासव आपण शर्यत लावू का, याप्रमाणे। म्हणजे आपण ती वाक्य त्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेणार आहोत। तर सर्वप्रथम इथे आपल्याला एक काळजी अशी घ्यावी लागणार आहे की आपले उच्चार स्पष्ट असायला हवेत आणि सोबतच जी विरामचिन्ह त्या वाक्यात आलेली आहे त्या विरामचिन्हाचे वाचन सुद्धा आपल्या उच्चारातून दिसायला पाहिजे। मग 4 ते 5 वाक्य आपण सांगितल्याच्या नंतर आपली पुढची पायरी काय आहे, तर ती विद्यार्थ्यांनी लिहिलेली वाक्य आपल्याला तपासून घ्यायची आहे। बरं, नुसतीच तपासायची नाही आहे, तर तपासताना पुन्हा आपल्याला स्तर लक्षात घ्यायचं आहे, कारण आपण श्रुतलेखन या स्तरावर आहोत। पण नुसतं श्रुतलेखन नाही, तर सोपी शब्द, जोडाक्षर आणि विरामचिन्ह, त्यामुळे त्या वाक्यामध्ये सांगितलेली जी जोडाक्षर आहेत ती आलेली आहेत का, विरामचिन्ह आलेली आहेत का, योग्य गतीने ती लिहिल्या गेली आहेत का, ह्या सगळ्या पायऱ्या आपल्याला त्या लेखनातून तपासायच्या आहेत। आणि लिहिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचा एक छोटासा कौतुक सोहळा आपण घेऊ शकतो आणि जिथे विद्यार्थ्यांची चूक झालेली आहे तिथे त्यांचे मन न दुखवता आपल्याला ते विद्यार्थ्यांच्या चुका लक्षात आणून द्यायचे आणि त्यांना पुन्हा एक संधी द्यायची आहे। बरं, यातून काय होईल, यातून असा फायदा होईल की मुलांना ती जी कथा आहे ती ऐकण्याची सवय लागेल। नुसतीच कथा नाही, तर आपण त्याच्यानंतर जे काही त्यांना सांगू ते एकाग्रतेने अगदी लक्षपूर्वक विद्यार्थी ऐकतील। नंतर श्रुतलेखनाचा जो भाग आहे, जो लेखन कौशल्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तो विद्यार्थ्यांना कंटाळवाणा वाटतो, कदाचित त्यांना भीती पण वाटते। पण या पद्धतीने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा कंटाळा कुठे पळून जाईल आणि एक मनोरंजक पद्धतीने विद्यार्थी काय करतील, तर ती कथा ऐकतील आणि कथेतून मग वाक्यलेखन करतील। दुसरा उपयोग काय होईल, तर आपल्याला कुठली पण कथा रंजक पद्धतीने वाचताना विद्यार्थ्यांचं लक्ष आकर्षित करून घेता येईल, विद्यार्थ्यांना ऐकण्याची सवयसुद्धा लागेल। तर अशा पद्धतीने, अशा मनोरंजक पद्धतीने कथेतून श्रुतलेखन हा उपक्रम आपण घेऊ शकतो आणि श्रुतलेखनाच्या ज्या लेखन कौशल्याच्या आधारित क्षमता आहेत त्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेऊ शकतो। धन्यवाद।